नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? खूप दिवसांनी आता मी यूट्यूबवरती व्लॉग टाकत आहे, कारण जियान आणि श्रियांमध्ये मला वेळच भेटत नाही. वेळ भेटला तर मी मिनी व्लॉग इंस्टावरती टाकत राहते, पण यूट्यूबचे मोठे व्लॉग बनवायचे असतात तर त्याच्यासाठी वेळच नाही भेटत. व्हिडिओ शूट होतं राहतं, पण रेकॉर्डिंग करायला मला टाईम भेटत नाही. तर त्यामुळे आज मी खूप दिवसांनी व्लॉग टाकत आहे. आता मी विचार केला आहे, जेवढा वेळ भेटेल तेवढा मी टाकत जाईन. मला सगळे DM करून विचारतात की तू व्लॉग का नाही आजकाल टाकत यूट्यूबवरती. तर आता मी प्रयत्न करणार आहे, रोजच्या रोज होत असेल तर तुम्ही बघा, आज जियान, जितू सगळे आज घरी होते. त्या इकडे सुट्टी होती तर ते लोक घरी होते. आणि जियान आणि जितू जाऊन सुपर मार्केटमध्ये सगळं सामान पण घेऊन आले. आणि जियानसाठी जितूने गेम घेऊन आलेला, तो खेळायला त्याची खूप एक्साइटमेंट होती. आणि इकडे बघा, मी स्टीम घेत होती, कारण मला जियान आणि श्रियांना तिघांनाही सर्दी झालेली. तर स्टीम घेत होती तर श्रियाने सगळं पाणी स्टीम लावायच्या आधीच त्याने पाणी सगळं गादीवर सांडून टाकलं. जेव्हा पण मी स्टीम घ्यायला जाते किंवा जियान, त्याला खेळायचं असतं त्या स्टीमरबरोबर, तर मग जियान, मी आणि श्रियांने तिघांनी मिळून आतमध्ये जियानने त्याला खेळवलं चादरच्या आतमध्ये, आणि मग आम्ही तिघांनी स्टीम घेतली. नाहीतर ना तो खूप रडतो असं चादर अंगावर घेतली की. आणि मग स्टीम घेतच होतो आणि तेवढ्यात लाईट गेली. तर स्टीम फक्त 10 मिनटं पण नाही घेतलं, तर म्हटलं चला नंतर घेईन. आणि त्याला थोडा वेळ खेळायला दिलं स्टीमबरोबर, प्लग काढून ठेवलेलं. आणि मग त्याच्या नाकामध्ये मी ड्रॉप टाकायला गेली. तो ड्रॉपही त्याला खेळायला पाहिजे होता, तर मी थोडा त्याच्या नाकामध्ये ड्रॉप टाकून त्याला झोपवलं. आणि मग जियानलाही सर्दी होती आणि मलाही होती, तर म्हटलं चला आज हळदीचं दूध पिऊया. तर माझ्याकडे कच्ची हळद होती, इथे कच्ची हळद भेटते छान. तर मी म्हटलं खूप दिवस झाले कच्ची हळदीचं दूध नाही पिलं आहे, तर मस्त बघा तुम्ही कच्ची हळद टाकून दूध बनवलं. जियानला हळद टाकलेलं दूध आवडत नाही जास्त, पण मी त्याला स्टोरी वगैरे सांगून दूध पाजते हे. कारण ना जेव्हा सर्दी खोकला होतो तर हे हळदीचं दूध, त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आणि थोडीशी वेलची टाकून छान अशी उकळत घेऊन मस्तपैकी हे दूध प्यायला चांगलं, त्याच्याने सर्दी खोकलाही कमी होतो. आणि मग आमच्यासाठी मिल्क बॉईल करून झाल्यावरती मी श्रियांला ॲपल आणि बनाना दोन्ही फ्रूट मिळून सोबत देणार होती. तर ॲपल मी स्टीम करायला ठेवत होती. आता श्रियान 8 महिन्याचा झाला आहे, तर मी त्याला 2 फ्रूट मिक्स करून देते आणि त्याला फ्रूट खूप आवडतात खायला. तर तुम्ही बघा, इथे मी ॲपल मस्त बारीक कट करून घेतलं आणि स्टीम करायला ठेवून दिलं. माझ्याकडे स्टीमर छोटं नाही आहे, बेबी स्टीमर. तर मी हे माझं ज्याच्यामध्ये मी इडली बनवते त्याच्यामध्येच, त्या कढईमध्येच मी स्टीम करायला ठेवते श्रियांचे फ्रूट वगैरे. तर मी श्रियांचं फ्रूट स्टीम करायला ठेवलं आणि जियान आणि मी हळदीचं दूध पिऊन घेतलं. कारण मग ते थंड झालं ना की मजा नाही येत. आणि मग भूकही लागलेली जियानला, तर आज मी काय बनवलं नव्हतं, तर म्हटलं चला बिस्किट खाऊया. तर आम्ही दोघंजणं मिळून बसून गप्पा करून बिस्किट खाल्लं आणि दूधही प्यायलं. आणि त्याला स्टोरी सांगून मी ते दूधही प्यायला लावलं. आणि मग श्रियान उठला तर त्याचं स्टीम केलेलं फ्रूट त्याला भरवलं आणि मम्मीला देऊन आम्ही जरा तिघंजणं गेलो परत सुपर मार्केटला, कारण मला सामान घ्यायचं होतं आणि जियानलाही काही थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या. तर मग जियानलाही आम्ही घेऊन गेलो. आणि इथे ना इंडियन सुपर मार्केट खूप आहेत आणि नायरोबीचे लोकल सुपर मार्केट पण खूप आहेत. इंडियन वस्तू सगळ्या भेटतात सुपर मार्केटला. फक्त एवढंच की जर समजा इंडियाला जी वस्तू 20 रुपयाला आहे, ती इथे 90 किंवा 100ला भेटणार, कारण ती 3 पटीने महाग असते. आणि इथे इंडियाच्या सगळ्या म्हणजे A to Z तुम्हाला जे पाहिजे ते सगळं भेटतं. मी आता 2 वर्ष झाली नायरोबीला इथे राहते. मला काही इंडियाच्या वस्तू भेटतात की नाही ते पण माहिती नव्हतं. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की इथे मला लोणच्याचा मसालाही भेटला. आमच्या गावाला जसा भेटतो रेडीमेड, तसा इथेही भेटला मला. म्हणजे खूप सगळ्या वस्तू भेटतात, फक्त आपल्याला शोधावं लागतात. इथे इंडियासारखे जसे इंडियाला वाण्याची दुकानं असतात, तसे इथे पण गुजराती लोकांची खूप मोठी मोठी वाण्यासारखी दुकानं असतात. तिथे पण मी तुम्हाला एकदा एक्सप्लोअर करेन मी इकडचं हळूहळू. श्रियान खूप छोटा आहे, त्यामुळे जास्त मला बाहेर जायला भेटत नाही, पण मी ट्राय करते जेवढं नायरोबी एक्सप्लोअर करू शकते तेवढं मी करणार आहे पुढे. तर त्याच्यासाठी तुम्ही माझे व्लॉग नक्की बघा आणि आवडले तर सबस्क्राईब नक्की करा.
तर मी गेली सुपर मार्केटला आणि माझं फेवरेट हा जो केक आहे रवा केक मला खूप आवडतो. इंडियालाही माझा मामा आम्हाला घेऊन यायचा रवा केक, तिथपासून मला खूप आवडतो हा. तर इथेही भेटतो तर मी घेऊन आली. तर मम्मीनेही टेस्ट केला आज. ती जास्त गोड खात नाही आणि हा जास्त गोडही नसतो रवा केक, पण मग तिला आज टेस्ट करवला, तिलाही खूप आवडला. तर आम्ही घरी आल्यावरती थोडं सामान घेऊन आलो आणि रवा केक आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ला. तसं तर विधीने विनोददादांच्या बड्डेला घरीच बनवलेला रवा केक खूप मस्त झालेला, तिने पण छानच बनवलेला. तर आता काय इन्स्टंट भेटला मला तिथे सुपर मार्केटला, तर मी घेऊन आली. मग मम्मीने शेंगदाण्याच्या शेंगा उकडलेल्या रताळे टाकून त्या आम्ही सगळ्यांनी बसून खाल्ल्या. तर असा होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.